नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप अकॅडमी या प्लॅटफॉर्मवर मी प्राध्यापक महेश सर आपलं सर्वांचं स्वागत करतो. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला लसावी आणि मसावीचे जी काही शाब्दिक उदाहरणं असणार आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. लसावी आणि मसावीच्या ॲप्लिकेशनवर चला आपण लेक्चरला स्टार्ट करूया. आजचा पहिला क्वेश्चन आहे मित्रांनो, एका पेटीत आंब्याचे 15, 25, 30 याप्रमाणे गट केल्यास प्रत्येक वेळी 6 आंबे कमी पडतात, तर त्या पेटीत कमीत कमी किती डझन आंबे असतील असा प्रश्न विचारला. तर मित्रांनो, कमीत कमी आलं की लक्षात ठेवायचं त्याचा काय काढायचा, लसावी काढायचा. काय काढायचा, लसावी काढायचा त्या प्रश्नाचा. आणि जास्तीत जास्त आलं की मसावी काढायचा. मला सांगा, पेटीमध्ये 15, 25 आणि 30 याप्रमाणे गट केले, बरोबर आहे. तर ह्या 15, 25 आणि 30 चा काय काढायचा मित्रांनो, लसावी काढायचा. मला सांगा 15, 25 आणि 30 तिघांमध्ये मोठी संख्या कोणती आहे, 30 आहे. तर 30 च्या पाढ्यात लहानात लहान अशी संख्या शोधा ज्या संख्येला 25 नाही भाग गेला पाहिजे आणि 15 नाही भाग गेला पाहिजे. तर त्या 30 च्या पाढ्यामध्ये 150 अशी संख्या आहे ज्या संख्येला सगळ्यांना भाग जातो. बघा, 30 पाचशे 150 होते, 25 सख्ख 150 होते आणि 15 हे 150 होते, बरोबर आहे. म्हणून 15, 25 आणि 30 चा लसावी किती असेल, तर 150 असेल. आता बघा, 150 तुमचा आन्सर नाही आणि प्रत्येक वेळेस किती आंबे कमी पडतात, तर 6 आंबे कमी पडतात. तर त्या लसावी मधून काय करायचं, जे आंबे कमी पडतात ते मायनस करायचं. म्हणून 150 मधून 6 गेले, किती उरलं, 144 उरलं. आपल्याला विचारले कमीत कमी पेटीत किती डझन आंबे असतील. एका डझन मध्ये 12 आंबे असतील, बरोबर आहे. म्हणून ह्याला 12 ने डिवाइड करावं लागेल कारण आपल्याला डझन मध्ये विचारले. तर हे 12चाच वर्ग आहे 144. म्हणून कमीत कमी किती डझन आंबे असतील, तर 12 डझन आंबे असतील. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल 12, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 2 मध्ये दिसतं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. कळतंय? ठीक आहे. चला पुढे चला. पुढला प्रश्न आहे बघा, अशाच टाईपचा प्रश्न आहे. काय म्हटलंय, एका संख्येला 3 ने, 5 ने किंवा 7 ने भागले तर प्रत्येक वेळी 2 उरते, तर अशी लहानात लहान संख्या कोणती असं विचारलं. मित्रांनो, हा प्रश्न तुम्ही ऑप्शन नाही करू शकता. बघा काय म्हटलं त्यानं, की 3 न भागलं, 5 न भागलं आणि 7 न भागलं तर बाकी किती उरते, 2 उरते. तर अशी लहानात लहान संख्या तुम्हाला शोधायची, बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन मध्ये असा ऑप्शन पाहिजे की ज्या संख्येला 3, 5 आणि 7 न भागलं तर बाकी 2 उरले पाहिजे. आता बघा, ती संख्या आहे 107. बघा तुम्ही भागून बघा, जर 107 ला तुम्ही 3 न भागलं, 3 तर 1 9, किती उरला, 1 उरला, 17 झाले, 3 5 15 उरली का बाकी 2. त्याच्यानंतर 107 ला जर तुम्ही 7 न भागलं तर बघा 7 1 7, 3 उरले 37 झाले, 7 5 35 बाकी 2 उरली. आणि 107 ला जर तुम्ही 5 न भागलं, 5 2 10, 5 1 5 बाकी 2 उरली, बरोबर आहे. म्हणजे कंडिशन सॅटिस्फाय झाली. म्हणजे ती लहानात लहान संख्या कोणती असेल, 107. एक तर ऑप्शन न करू शकता, नसेल तर मी तुम्हाला सांगितलं लहानात लहान म्हणलं की काय काढायचा, लसावी काढायचा. तर ह्या 3, 5 आणि 7 चा लसावी काढायचा. आता हे सगळ्या मूळ संख्या आहेत मित्रांनो, आणि मूळ संख्येचा लसावी हा त्यांच्या गुणाकारावर असतो. मग 7 5 35, 35 गुणिले 3 किती येईल, 3 5 15, 3 3 9 आणि 1 10. म्हणजे ते लहानात लहान संख्या किती असेल, 105 असेल. आणि जी बाकी उरली होती ती प्लस करायची, बाकी 2 उरत होती म्हणून ते 2 ऍड करायचे. म्हणून ते लहानात लहान संख्या कोणती असेल, 107. जे आपण ऑप्शन नुसार केलं होतं तेच आन्सर होतं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो एक ऑप्शन न करा, तर तुम्ही लसावी काढून करू शकता. ठीक आहे, समजते. चला पुढे चला. पुढला प्रश्न आहे बघा, एका फुलांच्या करंडीमध्ये काही फुले आहेत. या फुलांचे प्रत्येकी 30 किंवा 40 किंवा 50 फुलांच्या एक एक अशा माळा बनविल्या, तर प्रत्येक वेळी माळ पूर्ण होण्यास 5 फुले कमी पडतात, तर त्या करंडीत कमीत कमी किती फुले असावीत. मित्रांनो, कमीत कमी शब्दाला मी सांगितलं होतं काय काढायचा, लसावी काढायचा. मला सांगा 30, 40 आणि 50 ह्याचा तुम्हाला लसावी काढावा लागेल. तर मला सांगा लसावी किती येईल. तर आता ह्याला तुम्ही बेसिक न करायचं झालं तर असं शिकलोय आपण, 5 सख 30, 5 40, 5 10 50. वापस जर 2 फॅक्टर घेतला तर 2 त्रिक 6, 2 चौक 8, 2 पंच 10. वापस जर 3 घेतलं तर 3 1 3, 4 ला जात नाही भाग, 5 ला जात नाही. वापस जर 5 घेतलं तर 1 4 ला जात नाही, 5 1 5. आणि लास्टला जर 4 घेतलं तर 1 1 आलं लास्टला. त्याचा गुणाकार करा, 4 पंच 20, 20 त्रिक 60, 60 दोन्ही 120 आणि 120 गुणिले 5 म्हणजे 5 0 0, 12 पंच 60. म्हणून लसावी किती आला, 600. म्हणजे लहानात लहान संख्या कोणती असेल, 600. आणि प्रत्येक वेळेस किती फुलं कमी पडली मित्रांनो, तर 5 फुलं कमी पडत आहेत. तर ते 5 फुलं कमी पडलेले मायनस करायचे. तर 600 मधून 5 गेले, किती उरले, 595. म्हणून ती लहानात लहान संख्या कोणती असेल, तर ते 595 असेल. ठीक आहे. तिथे विचारलंय त्या करंडीत कमीत कमी किती फुले असावी, तर कमीत कमी किती फुलं असतील, तर 595, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 4 मध्ये दिसते. ठीक आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. कळतंय. चला पुढे चला. पुढला प्रश्न, नेक्स्ट प्रश्न आहे बघा,
एका करंडीमध्ये फुलांच्या प्रत्येकी 8, 6 किंवा 18 याप्रमाणे माळा करावायच्या झाल्यास प्रत्येक वेळी 2 फुले कमी पडतात, तर करंडीत कमीत कमी किती फुले असावीत असा प्रश्न विचारला. मला सांगा, कमीत कमी म्हणल्यावर काय काढायचं असतो? लसावी काढायचं असतो म्हणून, बरोबर आहे. म्हणजे येणारी संख्या अशी पाहिजे की ज्याला 8 न भागल्यावर 6 न भागल्यावर 8 न भागल्यावर बाकी किती उरायला पाहिजे? तर 2 उरायला पाहिजे, बरोबर आहे. मला सांगा ती अशी संख्या 8, 6 आणि 18 न भाग जाणारी संख्या कोणती आहे? 72 आहे. किती आहे? 72 आहे, बरोबर आहे. मला सांगा 8, 6 आणि 18 या सगळ्यांचा लसावी काढा. तो लसावी 72 येते. नसेल तर बेसिक न करू शकता. 2 चौक 8, 2 त्रिक 6, 92 18. वापस जर 2 घेतलं तर 2 दोन्ही 4, 3 ला जात नाही, 9 ला जात नाही. वापस जर 2 घेतलं तर 2 1 2, 3 ला जात नाही, 9 ला जात नाही. वापस 3 घ्या, 1 1, 3 त्रिक 9 आणि वापस 3 घ्या, 1 1 1. 3 त्रिक 9, 9 दोन्ही 18, 18 दोन्ही 36, 36 दोन्ही 72. म्हणून लसावी किती आला? 72. आणि प्रत्येक वेळी किती फुलं कमी पडले? 2 फुलं कमी पडले. ते 2 मायनस करा. म्हणून 72 मधून 2 गेले, किती उरलं? 70. म्हणून कमीत कमी किती फुलं असतील मित्रांनो? 70 असतील. म्हणजे या प्रश्नाचा आन्सर असेल 70, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 3 मध्ये दिसते. ठीक आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे. चला पुढे चला. पुढला प्रश्न बघा. पुढे एका डब्यात काही चॉकलेट आहेत म्हटले. ठीक आहे. आणि 12 मुलांना प्रत्येकी सारखे चॉकलेट वाटले तर 8 चॉकलेट उरतात. 14 मुलांना सारखे वाटले तर 10 चॉकलेट उरतात. तर त्या डब्यात किती चॉकलेट आहेत? बरोबर आहे. ह्याचा सुद्धा मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे? लसावी काढायचा. बघा किती रे? 12 मुलांना वाटले तर प्रत्येकी किती चॉकलेट उरतात? तर 12 मुलांना प्रत्येकी सारखे वाटले तर 8 चॉकलेट उरतात. किती उरतात? 8 उरतात. हे बाकी उरले. ठीक आहे. आणि 14 मुलांना जर वाटले तर ते 10 चॉकलेट उरतात. बरोबर आहे. तर ह्यांचा गॅप सारखा पाहिजे मित्रांनो. बघा 14 तून 10 गेलं किती? 4. 12 तून 8 गेलं 4. तर हे गॅप सारखा पाहिजे, डिफरन्स, तरच हा प्रश्न सॉल्व्ह करता येते. आहे का? 4 4 चा डिफरन्स आहे, बरोबर आहे. तर काय करायचं मित्रांनो? ह्या 12 आणि 14 चा काय काढायचा? लसावी काढायचा. काय काढायचा? 12 आणि 14 चा लसावी. तर मला सांगा 12 आणि 14 चा लसावी. क्रमागत समसंख्या आहेत. क्रमागत समसंख्येचा लसावी त्यांच्या गुणाकाराच्या निमपट असतो. 2 1 2, 2 7 14, 12 7 किती रे? 84. आणि जे डिफरन्स होता तो मायनस करायचा 4. म्हणून 84 मधून 4 गेले, किती उरले? 80. म्हणून त्या मुलांना काय विचारले तर त्या डब्यात किती चॉकलेट आहेत? तर त्या डब्यात किती चॉकलेट आहेत मित्रांनो? तर 80 चॉकलेट आहेत. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल 80, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 3 मध्ये दिसते. ठीक आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. कळतंय? चला पुढे चला. पुढला प्रश्न नेक्स्ट आहे बघा. गीताकडे असलेल्या एकूण मण्यांपैकी प्रत्येक माळेत 18 मणी याप्रमाणे माळा केल्यास 4 मणी उरतात. तर गीताजवळ कमीत कमी किती मणी होते? कमीत कमी म्हणजे काय? लसावी काढायचं, बरोबर. तर काय करायचं मित्रांनो? बघा येणारी संख्या त्या जी किती मणी उरतात? 4 होतात. असं ऑप्शन पाहिजे की ज्याच्यामध्ये 4 प्लस केल्याच्या नंतर ती संख्या 18 च्या पाढ्यामध्ये आली पाहिजे. असं ऑप्शन असेल मित्रांनो तुमचं. मग मला सांगा 122 मध्ये जर 4 ऍड केलं तर ते 126 होते आणि ते 18 च्या पाढ्यामध्ये यायला पाहिजे. 18 असं तर 26 येते. म्हणून आन्सर असेल पहिलाच ऑप्शन. बघा 256 मध्ये जर तुम्ही 4 ऍड केलं तर 260 होते आणि 260 ला काय 18 न भाग जात नाही. बघा 18 1 18, किती उरले? 18 आणि 6 24 आणि 2 26, 8 उरतात का? 80 होतात. 80 ला काही भाग जात नाही, बरोबर आहे. त्याच्यानंतर 125 मध्ये जर 4 ऍड केले तर 129 होते, ते पण जात नाही. आणि 130 मध्ये 4 ऍड केले तर 134 आहे, बरोबर आहे. एकच ऑप्शन आहे ज्याला भाग जाते 4 प्लस केल्यावर, म्हणून आन्सर असेल 126. या पद्धतीने मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे. पुढे चला. नेक्स्ट प्रश्न आहे बघा. महत्वाचा प्रश्न आहे. अशा टाइपचा प्रश्न हमखास विचारला जातो. काय म्हटलंय बघा. एका संख्येला 6 ने भाग दिल्यास बाकी किती उरते? बघा 6 ने भागलं तर बाकी 3 उरते. बाकी किती उरल्या? 3 उरत्या. 8 ने भागलं तर बाकी किती उरत्या? 5 उरत्या, बरोबर आहे. आणि 9 ने भागलं तर बाकी 6 उरत्या. तर गॅप सारखा पाहिजे मित्रांनो. किती उरत्या? बाकी 6 उरत्या. ह्याचा गॅप सारखा पाहिजे. फरक बघा 6 मधून 3 गेले, 3, फरक सारखा पाहिजे तरच हा प्रश्न सॉल्व्ह करता येईल. 8 मधून 5 गेले, 3, आहे का फरक सारखा? 9 मधून 6 गेले, 3, यांचा फरक सारखा पाहिजे. आहे फरक सारखा, बरोबर आहे. तर काय करायचं? ह्या 6 8 आणि 9 चा काय करायचा? लसावी काढायचा, बरोबर आहे. लहानात लहान संख्या म्हटले, बरोबर आहे. मला सांगा 6 8 आणि 9 चा लसावी किती राहील? तर 9 च्या पाढ्यामध्ये अशी संख्या शोधा जिला 6 8 न भाग केला पाहिजे. तर ती 72 आहे. बघा नसेल तर बेसिक न करा. 2 त्रिक 6, 2 चौक 8, 9 ला भाग जात नाही. 3 घ्या, 3 1 3, 4 ला जात नाही. 3 त्रिक 9, वापस 4 जर घेतलं 1 1 आणि वापस 3 घ्यावं लागेल. ठीक आहे.
या सगळ्यांचा गुणाकार म्हणजे लसावी. 3 चौक 12, 12 त्रिक 36, 36 दोन्ही 72. लसावी किती आला? 72. ऑप्शन मध्ये 72 दिसते, लगेच टिक करायचं नाही. हा जो फरक होता सगळ्यांमध्ये कॉमन, कितीचा फरक होता? 3 3 चा. तो 3 मायनस करायचे. म्हणून या प्रश्नाचा आन्सर 72 मधून 3 गेले किती? 69. बरोबर आहे. म्हणून ती संख्या कोणती असेल मित्रांनो? 69. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल 69, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 2 मध्ये दिसते. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे. पुढे चला, पुढला प्रश्न. पुढे काय म्हटले बघा, एका करंजीतील आंब्याचे प्रत्येकी 7 किंवा 15 याप्रमाणे गट केल्यास किती? 7 आणि 15 असे गट केले त्यांनी. ठीक आहे. 7 आणि 15. तर 7 आणि 15 याप्रमाणे गट केल्यास 7 किंवा 15 याप्रमाणे गट केल्यास प्रत्येक वेळी 3 आंबे उरतात. किती उरतात? 3. तर करंजीत कमीत कमी किती डझन आंबे असतील? मला सांगा मित्रांनो, डझन मध्ये विचारले आणि कमीत कमी म्हणल्यावर काय काढायचं असतो रे? लसावी काढायचा असतो का नाही? बरोबर आहे. 15 आणि 7 चा लसावी किती? 108. 15 7 5 दर्शन 105 येते. आता 105 बरोबर आहे. आणि किती आंबे उरतात रे? प्रत्येक वेळी 3 आंबे उरतात का नाही? ते उरलेले आंबे काय करायचे? प्लस करायचे. तर 105 प्लस 3 किती झाले? 108. आता डझन मध्ये विचारले म्हणून 12 ने भागावं लागेल. तर 12 नवी अष्टदर्शन. बरोबर आहे. म्हणजे कमीत कमी किती डझन आंबे असतील? तर 9 डझन. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल 9, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 3 मध्ये दिसते. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे. पुढे चला, पुढला प्रश्न बघा. अशी लहानात लहान संख्या शोधा जिला 12 ने भागल्यास बाकी 5 उरते. 12 ने भागल्या बाकी किती उरल्या? 5 उरल्या. आणि 16 ने जर भागलं, 12 ने भागलं तर 5 उरत्या बाकी. 16 ने भागलं तर बाकी 9 उरत्या. गॅप सारखा पाहिजे बघा. 12 तून 5 गेले 7 आणि 16 तून 9 गेले 7. आहे का डिफरन्स सारखा? फरक सारखा पाहिजे आहे. पुढे काय म्हटले बघा, आणि 18 ने जर भागलं तर बाकी 11 उरते. आहे का फरक सारखा? 7. म्हणजे 12, 16 आणि 18 चा लसावी काढायचा आणि जो फरक होता तो मायनस करायचा. ती लहानात लहान संख्या असेल. तर 12, 16 आणि 18 ने भाग जाणारी संख्या किती आहे मित्रांनो? तर ती असेल 144. बघा, 2 12, 82 16, 92 18. 2 घेतलं तर 2 3 6, 2 4 8, 9 ला जात नाही. वापस जर 3 घेतलं तर 3 1 3, 4 ला जात नाही. 3 3 9. वापस जर 3 घेतलं तर 1 4 ला जात नाही. 3 1 3. आणि लास्टला जर 4 घेतलं तर 1 1 1. बघा, 4 त्रिकोण 12, 12 त्रिक 36, 36 दुनी 72, 72 दुनी 144. तर ती संख्या किती असेल? 144. म्हणजे लसावी आला 144. आणि जो फरक येत होता तो फरक मायनस करायचा. तर 144 मधून जो सगळ्यांमधला कॉमन फरक 7 होता तो मायनस करायचा. म्हणजे ती संख्या भेटेल किती? बघा, 14 तून 7 गेले 7 उरले, इतर किती? म्हणून ती संख्या असेल लहानात लहान 137. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल 137. ठीक आहे. तर या पद्धतीने या प्रश्नाचा आन्सर असणार आहे. पुढे चला, पुढला प्रश्न बघा. एका टोपलीतील चिकूचे 8 10 किंवा 12 याप्रमाणे गट केल्यास प्रत्येक वेळी 4 चिकू उरतात. तर त्या टोपलीत कमीत कमी किती चिकू असतील? कमीत कमी म्हणजे काय काढायचं रे? लसावी काढायचं का नाही? आता लसावी ओरली करा. तर 8 10 आणि 12 ने भाग जाणारी संख्या शोधा जिला 8 10 आणि 12 तिघांमध्ये मोठी संख्या 12 आहे. तर 12च्या पाढ्यात अशी संख्या शोधा जिला सगळ्यांना भाग जाईल 8 आणि 10 ना. तर 12च्या पाढ्यामध्ये एक संख्या आहे बघा, किती? 120. तर 120 ला 10 ने भाग जाते ना 8 नाही जाते. बरोबर आहे. आणि प्रत्येक वेळेस किती चिकू उरत होते? तर प्रत्येक वेळेस 4 चिकू उरत होते. ते प्लस करायचे. म्हणून आन्सर असेल 120 प्लस 4 किती? 124. म्हणून या प्रश्नाचा आन्सर 124, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 4 मध्ये दिसते. ठीक आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. कळतंय? पुढे चला, पुढला प्रश्न बघा. कविताकडे असलेल्या एकूण मण्यांपैकी प्रत्येकी 16 मण्यांची एक याप्रमाणे माळ केल्यास 5 मणी उरतात. 28 मण्यांची माळ केल्यास 5 मणी उरतात. प्रत्येक वेळेस 5 5 मणी उरलेत. बरोबर आहे. तर तिच्याजवळ कमीत कमी किती मणी होते? कमीत कमी म्हणजे काय काढायचं? लसावी काढायचं. बरोबर आहे. बघा, 16 मण्याची माळ केल्यावर 5 मणी उरतात. आणि किती मण्याची माळ? 28 मण्याची माळ केल्यावर 5 मणी उरतात. तर ह्याचा लसावी काढायचा 16 आणि 28. मला सांगा 16 आणि 28 चा लसावी किती राहील? ह्याला आपण 2 ने भागू. बघा, 2 8 16, 2 1 2, 2 4 8. वापस जर 2 घेतलं तर 2 4 8, 2 7 14. त्याच्यानंतर जर 7 घेतलं तर 4 ला भाग जात नाही. 7 1 7 आणि 4च घ्या. 1 1. बघा, करा गुणाकार. 2 2 4, 4 7 28. 28 गुणिले 4, 4 8 32, 4 2 8 3 11. 112 आला लसावी. बरोबर. 16 आणि 28. मग प्रत्येक वेळेस किती मणी उरत होते रे? तर प्रत्येक वेळेस 5 मणी उरत होते. बरोबर आहे. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल किती? 112 आणि ते मणी उरलेले प्लस करायचे. तर 112 प्लस 5 म्हणून 117. म्हणून जे तुम्हाला ऑप्शन नंबर 1 मध्ये दिसते. ठीक आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो या प्रश्नाचा आन्सर असणार आहे. ठीक आहे. पुढे चला, पुढला प्रश्न बघा. टोपलीत असलेल्या फुलांचे प्रत्येकी 15 फुलांचा एक याप्रमाणे हार केल्यास 8 फुले उरतात. 24 फुलांचा हार केल्याप्रमाणे 8 फुले उरतात. बरोबर. प्रत्येक वेळी 8 8 फुले उरले.
तर विचारले टोपलीत कमीत कमी फुले किती, कमीत कमी म्हणजे लसावी काढायचं, बरोबर आहे. किती किती आहे, 15 फुलांचा एक हार केलाय आणि 24 फुलांचा एक हार केलाय. तर 15 आणि 24 चा लसावी काढायचा, तो लसावी येईल 120. किती येईल, 24 च्या पाढ्यामध्ये लहानात लहान अशी संख्या शोधा ज्याला 15 पण भाग गेला पाहिजे. तर 24 पंचे 120, 15 28 म्हणून 15 आणि 24 चा लसावी झाला 120. आणि फुलं किती उरत होते प्रत्येक वेळेस ते प्लस करायचे. किती उरत होते प्रत्येक वेळेस फुलं, 8 फुलं उरत होते, बरोबर आहे. तर ते 8 प्लस करायचे. तर 120 प्लस 8 किती, 128. म्हणून कमीत कमी किती फुलं असतील ते 128. म्हणून या प्रश्नाचा आन्सर 128 जे तुम्हाला ऑप्शन नंबर 2 मध्ये दिसते. ठीक आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे. पुढे चला, पुढला प्रश्न तसंच आहे बघा. एका टोपलीतील फुलांच्या प्रत्येकी 12, 15 किंवा 18 याप्रमाणे हार केल्यास प्रत्येक वेळी 3 फुले उरतात. तर त्या टोपलीत कमीत कमी किती फुले असेल, कमीत कमी म्हणलं की लसावी काढायचा. 12, 15 आणि 18 सांगा. तिघांच्या पाढ्यामध्ये 18 च्या पाढ्यात लहानात लहान संख्या शोधा जिला 15 आणि 12 ने भाग जाईल. ती संख्या 180. किती आहे, 180. नसेल तर तुम्ही असं करू शकता बेसिक न, बेसकून 12, 15 ला जात नाही, 92, 18. आपण जर 3 घेतलं तर 3 2 6, 3 5 15, 3 3 9. ठीक आहे. 2 घ्या, 5 ला जात नाही, 3 ला जात नाही. एकदा 5 घ्या आणि एकदा 3 घ्या, बरोबर आहे. आता 3 घ्यावं लागेल. 1 1 आलं, स्टॉप करायचं. बघा 3 5 15, 15 2 30, 30 गुणिले 3 90 आणि 90 दुनी 180. म्हणून लसावी किती आला, 180. आणि प्रत्येक वेळेस किती फुलं कमी पडत होते रे, तर प्रत्येक वेळेस 3 फुलं उरत होती, बरोबर आहे. तर ते उरलेले फुलं काय करायचे, तर ह्याच्यामध्ये प्लस करायचे. म्हणून आन्सर असेल 180 प्लस 3. म्हणून ते किती असेल, कमीत कमी फुलं किती असतील, 183. म्हणून या प्रश्नाचा आन्सर 183 जे तुम्हाला ऑप्शन नंबर 2 मध्ये दिसते. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे. पुढे चला, पुढला प्रश्न. पुढे काय म्हटलं बघा, अशी लहानात लहान संख्या शोधा. लहानात लहान म्हणजे काय करायचं, लसावी काढायचं. आपल्याला माहिती झाले आता. जिला 15 ने भागल्यास बाकी 5 उरत्या. 15 ने भागलं तर बाकी किती उरत्या, 5. 21 ने भागलं तर बाकी किती उरत्या, 11 उरत्या. आणि 28 ने भागलं तर बाकी 18 उरत्या. गॅप सारखा पाहिजे बघा, 10 10 चा गॅप यांच्यात. हे का नाही बघा, 10 10 चा गॅप आहे. काय 10 10 चा गॅप, तर काय करायचं, 15 21 आणि 28 चा लसावी काढायचा. कळा मग, 15 21 आणि 28, 15 21 आणि 28 चा लसावी किती बघा. 3 5 15, 3 असेल तर 21, 28 ला जात नाही. 7 जर घेतलं 5 ला जात नाही. 7 1 7 7 चौक 28. एकदा 5 घ्यावं लागेल आणि एकदा 4 घ्यावं लागेल. लास्टला वरून आलं, गुणाकार करा. 4 5 20 आणि 20 7 20 गुणिले 7 गुणिले 3. ठीक आहे. हे 20 गुणिले 21 किती, 21 0 0 21 दोन्ही 42. म्हणून लसावी आला 420. आणि गॅप कितीचा होता प्रत्येकामध्ये, 10 10 चा गॅप होता का नाही, तर ते 420. आणि जो प्रत्येकामध्ये 10 10 चा गॅप होता तर तो गॅप काय करायचा, मायनस करायचा. म्हणून 420 मायनस 10 ते लहानात लहान संख्या किती असेल, 410. ठीक आहे. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल 410 जे तुम्हाला ऑप्शन नंबर 3 मध्ये दिसते. ठीक आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. कळतंय. पुढे चला, पुढला प्रश्न. पुढे काय म्हटले बघा, अशी लहानात लहान संख्या शोधा. लहानात लहान म्हणलं की लसावी काढायचं, बरोबर आहे. काय म्हटले, 12 ने भागलं तर बाकी 7 उरत्या. किती ने भागल्यावर, 12 ने भागलं तर बाकी 7 उरत्या. 15 ने भागलं तर बाकी 10 उरत्या. गॅप सारखा पाहिजे बघा. गॅप कितीचा आहे, 5 चा. बघा गॅप 5 चा आहे का नाही, फरक सारखा पाहिजे. 5 5 चा फरक आहे. आणि 18 ने भागलं तर बाकी किती उरत्या, 13. बघा 5 5 चा फरक आहे का नाही, फरक सेम. काय काढायचं, लहानात लहान म्हणलं की लसावी. 12 15 आणि 18 चा लसावी किती येईल, 12 15 आणि 18 ने भाग झालेली संख्या 180 आहे. किती आहे, 180. आणि बाकी जे फरक जे उरत होता तो मायनस करायचा. 180 मधून 5 गेले, किती उरले, 175. म्हणून आन्सर असेल 175 जे तुम्हाला ऑप्शन नंबर 4 मध्ये दिसते. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे, समजतंय. पुढे जाऊ, पुढला प्रश्न बघा. एका संख्येला 9 ने भागल्यास बाकी 8 उरते. 9 ने भागल्यावर बाकी किती उरल्या, 8. आणि 10 ने भागल्यास बाकी 9 उरते. बघा चला काय म्हटलंय, 9 ने जर भागलं तर बाकी 8 उरत्या. 10 ने भागलं तर बाकी 9 उरत्या. तर अशी लहानात लहान संख्येची दुप्पट किती, बरोबर आहे. मग मला सांगा, गॅप सारखा आहे का नाही बघा, गॅप 1 1 चा आहे का नाही. तर 9 आणि 10 चा लसावी काढायचा. 9 आणि 10 चा लसावी किती येते, क्रमागत नैसर्गिक संख्येचा लसावी त्यांच्या गुणाकारावर असतो. 9 आणि 10 चा लसावी 90 असेल. किती असेल, 90. आणि जो फरक होता 1 1 चा तो मायनस करावा लागतो. तर 90 मधून 1 गेलं किती, 89. लहानात लहान संख्या 89 असेल. तर त्या संख्येची दुप्पट विचारले तुम्हाला. आन्सर लगेच 89 टिक करायचं नाही. काय विचारले, दुप्पट विचारले. आणि × 2 करावं लागेल. 92 18, 82 16 आणि 17. म्हणून त्या लहानात लहान संख्येची दुप्पट किती, 178. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल 178 जे तुम्हाला ऑप्शन नंबर 2 मध्ये दिसते. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. पुढे जाऊ, पुढला प्रश्न बघा. तसंच टाईपचा आहे. 7 ने भागले एका संख्येला, किती ने भागले,
7 न भागले तर बाकी 5 उरत्या. किती उरत्या? 5 उरत्या. 7 न भागले तर बाकी 5 उरते. हे बघा 7 न भागले तर बाकी 5 उरते. गॅप सारखा आहे बघा 2 चा. 8 न जर भागले तर बाकी 6 उरते. बघा फरक सारखा आहे का ना, 2 2 चा फरक आहे. प्रत्येकामध्ये कॉमन फरक असला तरच हा प्रश्न सॉल्व्ह करता येतो. आणि झालं एवढंच आहे. तर अशी लहानात संख्येची दुप्पट किती? मग मला सांगा 7 आणि 8 चा लसावी. 7 8 56. क्रमागत नैसर्गिक संख्या आहेत आणि क्रमागत नैसर्गिक संख्येचा लसावी त्यांच्या गुणाकारावर असतो. 56 मधून जो फरक आहे 2 चा तो मायनस करा. 56 मधून 2 गेले 54. त्या लहानात लहान संख्येची दुप्पट विचारली तर 54 ची दुप्पट किती आहे? 2 चौक 8 2 पंच किती? 108. म्हणून या प्रश्नाचा आन्सर 108 जे तुम्हाला ऑप्शन नंबर 4 मध्ये दिसतं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. कळतंय? ठीक आहे. चला पुढे चला. पुढला प्रश्न. तर विद्यार्थी मित्रांनो या लेक्चर मध्ये आपण काय बघितलं तर लसावी मसावीचे जे काय ऍप्लिकेशन होते ते त्या ऍप्लिकेशन बेसवर जे क्वेश्चन होते ते आपण या लेक्चर मध्ये बघितले. भेटूया पुढील लेक्चर मध्ये. धन्यवाद.